मोदी साहेबांनी काल म्हणाले की 1 वर्ष सोने खरेदी करू नका. धन्यवाद साहेब, तुमचे दर्शन पुन्हा एकदा लाभू द्या आणि असेच जे पंतप्रधान आहे ते देशाला मिळू द्या, कारण असे पंतप्रधान देशाच्या विकासाला गती देतील. अहो काय तुम्ही म्हणतात ना, राजाला दिला कारभार आणि दरबारामध्ये काहीतरी आणलं, असा प्रकार आहे तुमचा. तुम्हाला हे जे आम्ही भोगतोय ना, याचं कारण एकमेव आहे, असे अशिक्षित आणि जे नाही कमी शिकलेले पंतप्रधान देशाला मिळाले म्हणून हे आम्हाला भोगावं लागते. कधी म्हणता नोटबंदी करून टाकली, आता उद्यापासून 500च्या नोटा चालणार नाहीत. काय चाललंय? नोटबंदीच्या रांगा लावल्या, काल परवा गॅसच्या रांगा लावल्या. नोटबंदीमध्ये आणि गॅसच्या रांगेमध्ये काही माणसांची हत्या झाली. ही हत्या म्हणतो, ती मेलेली नाही, ते तुम्ही हत्या केलेली आहे त्यांची. तुमची जी पॉलिसी आहे ना, ही पॉलिसी जनहिताची नाही. तुम्ही जनतेला वेटीस धरण्याचं काम करता. कारण तुमचे जे काही असे जे बॉम्ब टाकता ना मध्येच, हे खरं तरी दुर्दैव आहे या भारताचं की असे पंतप्रधान आमच्या देशाला मिळाले. 4थी पास राजा म्हणतात ना केजरीवाल साहेब, ही गोष्ट खरी आहे. 4थी पास राजाचं जी कहाणी केजरीवाल साहेब सांगतात ना, ती एकदम तंतोतंत जुळते. आता वर्षभर सोनं खरेदी करू नका म्हटलेत, परंतु त्या अगोदर त्याचं काही प्री प्लॅन तुमच्याकडे होतं का? की जे सोन्याचं मार्केट आहे त्या सोन्याच्या मार्केटवरती हजारो लोक उपजीविका त्यांची आहे, आणि जी व्यापारी आहेत, मग ते छोटे व्यापारी असतील, होलसेलर्स असतील किंवा मग ते काही डिस्ट्रीब्युटर्स असतील, ह्या सगळ्यांचं काय? काही मोठे दुकानदार, ह्या कॉर्पोरेटचे कंपन्या या सोने व्यवसायामध्ये आल्या आणि त्यामुळं जे छोटे सराफा दुकानदार होते, अक्षरशः कर्ज काढून त्यांनी हे सोन्याची दुकानं, चांदीची दुकानं थाटली. आणि तुम्ही ऐन लगनसराईमध्ये तुम्ही हा बॉम्ब टाकता की वर्षभर सोने खरेदी करू नका. काय प्लॅन आहे तुमच्याकडं? काय तुम्ही त्या सोन्याचं जे व्यापार होतो याच्यावरती जे जगणारे लोक आहेत यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅन करून ठेवलेला आहे? त्यांना तुम्ही मानधन देणार आहात का? जे सोने व्यावसायिक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांचं जे कर्ज बँकेकडून घेतलेलं आहे त्यांचे तुम्ही हप्ते भरणार आहेत का? किंवा मग जे व्याज आहे ते तुम्ही देणार आहेत का? याचा परिणाम सोन्यावरती तुम्ही डायरेक्ट म्हणताय की ती सोन्याची वस्तू खरेदी करू नका. मान्य आहे आम्हाला,